गाईज काय बोलते पब्लिक, कशा सगळे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. तर काय म्हणता मंडळी, थंबनेल बघून समजलंच असेल काय राडा असणार आहे या ब्लॉग मध्ये ते. तर चला चाललोय आता ओरियन मॉलला, कारण का कुणाला आपल्याला भेटायला आलाय आणि खूप दिवसानंतर त्याला भेटणार आहोत. सो चला ओरियन मॉलला जाऊन तिकडे जाऊन भेटूया. लेट्स गो. तर चला काय आता आपल्यासोबत आहे कुणाल दादा आणि आता आम्ही डिरेक्टली आलोय मॉलमध्ये परफ्यूम बघायला, कारण का कुणाल दादाचा आधीचा परफ्यूम संपलेला. तर परफ्यूम बघायला आलोय. तर आता परफ्यूम बघू कुठचा चॉईस करते, कुणाल दादाला कुठचा आवडतो आणि कुठचा नाही तो. सो चला बघूया काय आवडतंय ते. आम्ही दोघं इकडे आलोय स्टारबक्सला कॉफी प्यायला. ऑर्डर केले जस्ट एक 5 मिनिटात आमची ऑर्डर येईल. आणि कुणाला त्याला मी फर्स्ट टाइम पनवेलमध्ये भेटलो आणि ते इंदापूरमध्ये आता तर फेमस आहेच, कुठेही भेटतो. आम्हाला कॉल केला. काय कुणाला बाकी चला. काही सगळ्यात मोठा हादसा सीन झालाय. आखीच्या आखी स्टारबक्सची कॉफी उलटली. दादा आता काय करायचं? काही मोठा सीन, डायरेक्ट स्टारबक्सची कॉफी उलटली आहे. नशीब कुणालाची वाचले, कुणाला तुझं 100% नशीब जाम आहे. ये मी अजून एक ऑर्डर घेऊन आलो. आईच बघू शकता आता कोण आले, स्वतः पूर्वा, ती पण मला कॉफी घेऊन. गजब बेइज्जती है. जस्ट अ वेटर. आमची एक कॉफी साडली तर आम्ही काय माघार नाही घेतला, आम्ही दुसरी एक आणली. पण दुसरीला आम्ही जरा सेफ ठेवू, कारण का पहिला आमचा मजबूत खर्च आला. काय कोणाला काय नाही, नवीन घेऊ. विषय आहे काय, या नाश्ता करून घेऊ. ही वडापाव खाऊन आली तर हिला काय आम्ही देणार नाही. त्या गोष्टीबद्दल. तर चला खाऊन घेऊ, मग भेटूया. बघू. आमचा अजून काय नाश्ता झाला नाही, आमचा अजून चालूच आहे नाश्ता. बट तरी हा व्ह्यू खूप बघायला भारी वाटतोय. नाही बोलली पण हे बघा पूर्वा 2299. हा काय विषय. चला आता मी आलो जरा मला टी शर्ट बघायला, कारण का मी ही टी शर्ट पण इथूनच घेतलेली. सो आमच्या मॅडमचं इथं सुद्धा मेकअपच चालू आहे अजून. आणि मॅडम आपला फर्स्ट टाइम आल्या ब्लॉगमध्ये, तर मॅडमचं खरं तर स्वागत आहे. बट मॅडमचं आम्ही स्वागत स्टारबक्सची कॉफी आम्हाला देताना असे केलंय. सो जरा रुतबा असा उंच पाहिजे ना. तर चला बघूया. Few moments later. आता मी मॉलमधून बाहेर तर आलोय, बट ट्रॅफिक बघू शकता, ट्रॅफिक खूप आहे. आणि आता आपल्याला जायचंय आपल्या बाप्पाच्या आगमनाला, म्हणजे पनवेलचा राजा चिंतामणीच्या आगमनाला चाललोय मी, यश आणि मनोज मामा. आता मनोज मामा येतोय गाडी घेऊन 4 व्हीलर, तर आपण इथूनच पुढे जाऊया. तो आता मला इथून पिकअप करेल आणि आपण पुढे जाऊ. तर चला बघूया काय राडा करतो का. लेट्स गो. तर चला मंडळी, आता आपल्याला जायचंय आपल्या बाप्पाच्या आगमनाला. तुम्हाला बोललो तसं. आणि आता या दोघांनी म्हणजे मनोज मामानी आणि यशनी आता मला पिकअप केलंय आणि इथून आपण जायचंय बाप्पाच्या आगमनाला. तो ब्लॉग एंड पर्यंत बघा, फुल राडा फुल मचून टाकू. लेट्स गो. चला. आई इतक्या वेळ आपल्याला ओढ लागली, आता फायनली बाप्पाचं दर्शन भेटणार आहे. मानवाचा राजा म्हणजे चिंतामणी. गोंधळ टाकलाय आणि आता प्लास्टिक टाकलाय. तुम्हाला आपण मुद्दर्शन नक्की 100% दिलंच पहिले. आपण याच्यात पाऊस आता आपल्यासोबत आपले दुसरे रील स्टार सुद्धा आहे, आपल्याला ती सुद्धा भेटले. आणि पाऊस खूप असल्यामुळे आम्ही सुद्धा एका शेडमध्ये थांबलोय. तर गाईज बघू शकता आता पनवेलची दुसरी फ्रेंड म्हणजे कीर्ती सुद्धा आपल्याला भेटले. आणि तनू आणि इकडे कीर्ती आहे. कीर्तीला पण फर्स्ट टाइम भेटलं आणि तनूला पण फर्स्ट टाइम भेटलं. ही तनूची लहान बहीण आहे. सो थँक्यू सो मच, असं सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि कीर्तीची आयडी देतो खालती, लवकर जाऊन फॉलो करा. मॅडम सुद्धा रील स्टार आहेत, आता बिगनर आहेत. सो सपोर्ट करा. चला आता बघू शकता, आता जो प्लास्टिक होता तो पावसामुळे काढलाय. सो आता आपण जवळनं फुटेज घेऊया. पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा.
लावून टाक. तर गाईज आता तुम्ही बँजो बघितला असाल, खूप मजा केली, खूप राडा केलाय, पण आता वेळ आली ती ढोल ताशा पथकाची. आम्ही लोक भिजलोय, पण जी मजा करतोय ना, नाद नाही सांगू नाही शकत. फुल राडा होतोय, बँजो बिंजो भाई, खूप पक्की मजा केली, पक्कीच्या पक्की फुल राडा केले. ब्लॉग एंड पर्यंत दाखवा. आता इथून आम्ही जरा जातोय बाहेर. Few moments later. तर चला गाईज, तसा झाला होता मी डीमार्टला, कारण का दीदीचा बर्थडे तर तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला. सो कॅडबरी बघतोय, कुठची जी आवडेल ती घेऊ. त्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेतलंय, पण ते आज मला भेटलं नाही, ते थोड्या दिवसात येणार आहे. सो ते मी दाखवेन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. पण तोपर्यंत आता बघा, आम्ही डीमार्टला आलो. आपल्या म्हणजे जी रूम आहे ना पनवेलला, ती साईडला आहे. तर आपण जाऊ लगेच डेकोरेशन वगैरे करूया, आणि तुम्हाला डेकोरेशन वगैरे झाल्यावर दाखवतो की डेकोरेशन कसं केलंय ते. चला गाईज, चला आता मी आलोय बालेवाडी स्टॉपच्या बरोबर समोर केक घ्यायला, आणि ते खूप
चांगल्या चांगल्या भारी भारी एकदम वेगवेगळ्या व्हरायटीचे केक होते. आता चॉकलेट केक मला एक आवडला तर मी आता तो पॅक केला, मी लगेच नाही रिव्हील करणार. पण आपल्या भावाचं शॉप आहे इकडे बालवाडीला. आणि तुम्हाला एक सांगतो, याच्यावर ऑफर सुद्धा चालू आहे. कप केक तुम्हाला इथं बघायला भेटतो आणि स्वतः डबा सुद्धा भेटतो. तर आलात तर नक्की या. आणि प्युअर व्हेज केक आहे आणि हे स्वतः मॅनमेड बनवतात. सो काय टेन्शन नाही, तुम्हाला पाहिजे तो ऑर्डर सुद्धा देऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये भेटेल. इथे अजून व्हरायटीचे केक आहेत. आता आपण केक घेतलाय, खालती कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. भावाला कधी पण कॉन्टॅक्ट करा, नक्की भाऊ सपोर्ट करा. चल भाऊ, थँक्यू. अरे गाईज बघू शकता फायनली असं डेकोरेशन झालंय आणि इकडे केक वगैरे आणलंय. केक आता रिव्हील करतो, मग तुम्हाला दाखवलं नंतर. चॉकलेट केक आणलंय, बाकी सगळी कॅडबरी वगैरे फुल खर्च केलाय दीदीसाठी. टेडी वगैरे बघू शकता. आणि आता आजची दीदी बघू शकता कशी रेडी झाली. बाप रे, काय आनंद तिच्या चेहऱ्यावर. इच्छा लागली तर चला सेलिब्रेशन करून घेऊ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दर्शना दीदी, हॅपी बर्थडे टू यू. होऊ दे खर्च मम्मी सरपंच. अभी मजा आएगा ना भिडो. वाद लावून टाकू, स्वतःच खाते बा कशी. अन्या थोडासा वाजून घे, माहिती आहे पोट न भरणार. अन्या पूर्ण पूर्ण हसू नको. ओ माय गॉड. आज इकडे बांधण्या बोल बाई. हे आमच्या मालकीन बाई, नाही सॉरी मालकीन ताई आहे त्या. चला गाईज, आता आमचा दादा रिटर्न आलाय म्हणजे कुणालला आता मला स्पेशली सोडायसाठी येतोय तिकडे गणपती बाप्पा. आणि मला ना खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं सकाळपासून मनापासून. जेव्हापासून गणपती बाप्पाला बघितला ना खूप भारी गेला दिवस. आणि खूप म्हणजे आता काय म्हणजे बोलू नाही शकत नाही, इतकं भारी वाटलं. तर मी आता रिटर्न चाललो. ब्लॉग मध्ये एक ट्विस्ट आहे, हॉटेल मर्याच्या समोर नाही होतो तिथं आपल्याला बघू शकता साई मात्रेची गाडी दिसली म्हणजे 70-80. तर चला दादाला जाऊन भेटूया. दादाला माहिती ना मी आलोय तिथं ब्लॉग बनवतोय. चला आतमध्ये दादा असेल, दादाला कॉल करतो पटकन. बघू शकता आता आपल्याला आशीर्वादा भेटलाय आणि आशीर्वादाला भेटून खूप बरं वाटलं. थँक्यू दादा, असाच तुझा सपोर्ट राहते. दादाचा सपोर्ट आपल्याला नेहमीच असतो, तर काय टेन्शन नाही दादामुळे. भाईने बोला करणे का तो करणे का. थँक्यू. तर चला गाईज, मी आणि आशीर्वाद आम्ही दोघं निघालोय फॉर्च्युनर घेऊन पुढे. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.